राज्याचे महिला व बाल विकास मंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर या दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आल्या होत्या। त्यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन धुळ्यात करण्यात आले। सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील हे होते, तर प्रारंभी मंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांचा आमदार कुणाल पाटील सहपत्नी सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। काँग्रेसच्या मेळाव्यात प्रारंभी नुकतेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार, काँग्रेस पक्ष संघटनेतील नवनियुक्त पदाधिकारी तसेच स्पर्धा परीक्षा क्रीडा क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी नामदार यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितले की राजकारणात अनेक घडामोडी झाल्या, मात्र दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहत धुळे जिल्ह्यात काँग्रेस अबाधित ठेवली आणि धुळे नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवायचा असेल तर आमदार कुणाल पाटील यांना राज्यात संधी मिळावी हा जिल्हावासियांचा निरोप मी निश्चित राहुल गांधींपर्यंत पोहोचवण्याचे अभिवचन यावेळेस नामदार यशोमतीताई ठाकूर यांनी मेळाव्यात दिले। यावेळी या जिल्हा काँग्रेस मेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, मंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांच्या समवेत काँग्रेस महाराष्ट्र कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, माजी सौ अश्विनीताई कुणाल पाटील, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस युवराज आबा करंकाड, रमेश श्रीखंडे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, उत्तमराव देसले, जवाहर सुतगिरणीचे व्हाईस चेअरमन प्रमोद जैन, मनपा नेते साब्बीर शेठ, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती भगवान गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रितेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू आबा पाटील, डॉक्टर एस टी पाटील, डॉक्टर अनिल भामरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष के डी पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, शहराध्यक्ष भानुबाई शिरसाट, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी, वाहतूक सेलचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष किरण नगराडे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, अविनाश महाजन, डॉक्टर दत्ता परदेशी, दिलीप शिंदे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोकभाऊ सोडके, एन डी पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, राज्य सरचिटणीस राजीव पाटील, प्रकाश पाटील, विमलताई बेळसे, मुजफ्फर हुसेन, बापू खैरनार, राज्य सरचिटणीस काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पार्वती जोगी, भटू चौधरी, छोटू चौधरी, जयंतराव देशमुख, पंकज चव्हाण, पप्पू बदाने, संध्याताई चौधरी, महादू गवडी, भूषण भिका पाटील, संतोष राजपूत, सादिक शेख, मुकुंद कोडवले, हरिभाऊ चौधरी, शकील अहमद आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी केले। तर यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा माजी सभापती के डी पाटील यांचे धर्मपत्नी प्राध्यापक नयना पाटील, धुळे जिल्हा महिला अध्यक्षा सुमन मराठे, सेवादल महिला उपाध्यक्षा भावना गिरासे, अनिता शिंदे यांनी यावेळेस नामदार यशोमतीताई ठाकूर यांचा सत्कार केला।
याच्यापेक्षा बरीचशी खाली टाकीचे लोक घेऊन असतात आणि त्यामुळे जमलेले सर्वच कोल्हापुराची माझी वडीलधारी मंडळी मध्यंतर वाटत. मित्रांनो, आजचा हा चांगला योग खरं सुरू झाला आहे. आमच्या अरुण दादाने अत्यंत भावनिक कधी भाषण केलं. तो वाटला की सत्याला उत्तर दिलं नाही, सत्याला उत्तर सोडून तरी माझं उत्तर काढा तेव्हा काही व्हॅल्यू दिला, तेव्हा काही व्हॅल्यू दिला सगळं. परंतु त्याने पुन्हा हा महत्त्वाचा सांगितला की हा कार्यक्रम आपण घेणार होतो आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि काही कारणाने तो ढकलला गेला. परंतु आजचा तो कार्यक्रम होणं मला असं वाटतं ठरलेलं होतं आणि योगायोगाने काल दुपारी यशोमती ताईचा दौरा जाहीर झाला आणि ताई येणार आहेत म्हणून दुधामध्ये साखर पडली आणि ताईच्या उपस्थितीमध्येच आपण हा आपण मिळावा म्हणून त्याचं म्हणून काही गोष्टी ताई या फार भाग्यावरती विश्वास ठेवणारा माणूस आणि त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या भाग्यावर मिळलेल्या असतात तशा होत जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करता येतात आणि मग त्या जेव्हा घडायच्या असतात तेव्हा त्या बरोबर घडतात. आज दिवाळीचा योग, पहिला वसुबारसचा दिवस, वसुबारसचा दिवस आणि दिवाळीमध्ये बहिणीचे भावाकडे आलं पाहिजे असं कसं म्हणून आज त्या प्रथेप्रमाणे आज बहीण आमच्या घरी आली आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व घडून लागले. आज तुम्हाला आठवण झाली आणि आम्हाला सर्वांना कालपासून जेव्हापासून तुम्ही येणारे झालं तेव्हा घरामध्ये आम्हाला सर्वांना आठवण येते की आपले वडील भैयासाहेब ज्यांची दाजीसाहेबांची आणि ज्यांची अत्यंत जीवलग भेटली, जी लहानपणी आम्ही मुंबईला राहायचो, तुम्ही गावाकडे असाल, परंतु मुंबईला जेव्हा जेव्हा भैयासाहेब यायचे किंवा दाजीसाहेब मंत्री असताना मंत्रीच्या बंगल्यावरती जेव्हा भैयासाहेबांचं आगमन व्हायचं तेव्हा दाजीसाहेबांना वेगळ्या प्रकारच्या आनंदाने आम्ही नेहमी बघितले आणि फक्त माझा राजकीय मित्र नाही तर माझा वैयक्तिक मित्र आलेला आहे म्हणून सगळ्यांना बाजूला व्हा माझ्या मित्राला अशा प्रकारचं वातावरण घ्यायला बघितलं आणि त्यामुळे आपण माहीत की वेगळं नातं भैयासाहेबांचं आणि दाजीसाहेबांचं सख्या भावासारखं होतं आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलात की आमच्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट. काल संध्याकाळी आम्हाला निरोप द्यायला, काल संध्याकाळी काही लोकांना निरोप दिला असेल आणि आज सकाळी बाकी मंडळीला निरोप दिला आणि तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण या ठिकाणी जमले ते फक्त आणि फक्त दाजीसाहेबांचा आदेश आला आणि यशोमतीताई येत आहे त्यांना आम्हाला ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी मंडळी जमली आहे असं म्हटलं तरी सुद्धा वाटतं होणार नाही. अशा प्रकारे सर्व मंडळी या ठिकाणी शरद पटेल सरांनी अत्यंत महत्त्वाचं वास्तविक या ठिकाणी केलं. बऱ्याच लोकांना बोलायचं होतं परंतु साहेबांनी बोलू दिलं नाही. ते आमचे बसलेले नव्हते बसवलेले साहेबांनी असा खाली केलं होतं. साहेबांना असं वाटत होतं की लोकांना आपण संध्याकाळपासून बसून ठेवलं की अजून आपण मग संध्याकाळमध्ये असं म्हणून तुमच्यामुळे तुम्हाला कोणाला खेळ जायला होऊ नये बरीच मंडळी ग्रामीण खेळत आली आणि दुसरं असं म्हणलेलं साहेबांना वाटतं खुर्च्या पहिल्यांदा आपल्या इथे कार्यक्रम रिकाव्या झाल्या, खुर्च्या रिकाव्या होऊन राहिल्या म्हणजे लवकर आपण ऐकून लोक घेऊन राहिले तसं नाही आहे. या ज्या आपल्या काही माता भगिनीच्या महिला मंडळ आल्या होत्या महिला मंडळाच्या वसुबारसच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घरी जायचं होतं म्हणून केले आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या खुर्च्या भरला आपण काही काही लागत नाही. परंतु त्यामुळे साहेबांनी गणेश भवन सांगितलं आहे एकदम वेळ बिलकुल बोलायचं गणेश करताच आहे असं भाषण करायचं. त्यामुळे आज सर्वपणे सर्व आणि ते काँग्रेस पक्षाचीच विचार आणि आपण सर्व शेवटी काँग्रेस पक्षामध्ये जुडलेलो आहे. आज आमची तिसरी पिढी म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करतो. एक विचाराने आपण काँग्रेसशी जोडतो. ज्या पद्धतीचं देश या काँग्रेसने घडवला, ज्या पद्धतीचं कामकाज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष त्या विचारांमध्ये आपण सर्वजण घडलेलो आणि म्हणून त्या विचारांनी आपण कायमस्वरूपी चालत असताना आपण हा जिल्हा हा तालुका आपण काँग्रेस पक्षाच्या विचारांची बांधून ठेवायचं काम आणि म्हणून आपली बांधिलकी जी आहे ती आपली विचारांची बांधिलकी आणि त्या विचारांच्या बांधिलकीला आज नाही तर भविष्यामध्ये कसंही वातावरण आलं अजूनही कोणती मोठी लाट आली तरी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या विचारांशी आपण जोडलेले लोक आपण काँग्रेस पक्षाबरोबरच जाणार आहोत हा विचार तर ती लढायचीच आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये आपण त्या लढू आणि आपण जिंकू आणि लोकांनी त्याकडे फार मोठी साथ दिली. परंतु वातावरण थोडंसं वेगळं होतं आणि त्याच्यामध्ये ते घडायचं घडलं. परंतु तुम्हाला मी सांगतो की
मतदान आपण भयंकर असतो. मी मागे पण एकदा भाषणामध्ये तालुक्यावर सांगितलं, मतदानात एकदा ठरवून टाकलं ना की आपण हे करायचं आहे, तर तोच मतदार तुम्हाला तालुक्यामध्ये एक वेळा मायनस मिळू शकतो आणि तोच मतदार ठरवून टाकलं तुम्हाला 5 वर्ष निवडून म्हणून शेवटी मतदार राज्याबरोबर काम करत असताना ज्या पद्धतीने आपल्या या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण दिले काम तसंच ताकदीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समाधान करत राहायचं. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये चाललं. आपले जे 12 मंत्री काँग्रेस पक्षाचे ते सुद्धा अगदी जोमाने कामाला लागले. प्रत्येक मंत्री हा त्या ठिकाणी 2-2-3 जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कामकाज करतो. आज ताईंचं जर उदाहरण आपण घेतलं तर ताई ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरायचं काम करतात. आता आम्ही येताना ताईंना म्हटलं ताई तुम्ही सकाळी 5:30 वाजता ट्रेनने आल्या, 5:30 वाजता उतरल्या आणि तेव्हापासून तर आतापर्यंत कंटिन्युअस तुमचे कार्यक्रम चालले, तुमचे फार हेक्टिक शेड्यूल झालं असतं. आज ताई मला म्हटलं नाही असं काही हेक्टिक नाही, मला रोजचंच काम आहे. मी रोज सकाळी 5:30 वाजता सुरू करते, संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत काम करते. मी म्हटलं काय चांगलं आहे, म्हटलं तुमचा उत्साह चांगला आहे. ते म्हणले मी ठरवून टाकलं आहे की आता मंत्रीपद आहे ना आपल्याला, आज आहे उद्या नाही, जेव्हा मंत्री नसेल तेव्हा करून घेईल म्हणजे आराम. तर आज मंत्रीपद आहे तर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये मला गेलं पाहिजे. माझ्या कार्यक्रम आणि डोळ्याने बघितलं म्हणजे ती आपली रणरागिणी आहे, आमच्या त्या विदर्भाची वागिणी आहे इथपर्यंत बरोबर आहे. पण आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा म्हणजे नानाभाऊ पटोले असो किंवा बाळासाहेब थोरातसाहेब असो, त्यांना अगदी कडक शब्दामध्ये सांगून की आता शांत बसा, आता आपल्याला असं नाही, आपल्याला असं करावं लागेल, हे सांगणारी कोण असेल तरी आमची यशस्वी करावी. आणि म्हणून नानाभाऊ आम्ही जेव्हा अमरावतीच्या दौऱ्यावरती होतो तेव्हा नानाभाऊंना त्यांनी सांगितलं, नानाभाऊ असं 2-2 तास लेट गेलेलं चालणार नाही, आपल्याला वेळेवर गेलं पाहिजे, कार्यकर्ते वाट बघत असतात आणि जेवायला लेट करायचं आणि वेळेवर जेवण करून घ्यायचं. तर मोठा होतं नानाभाऊने त्याचा हात जोडून वापरून सांगितलं, हा म्हणजे वोट माय तू सांगितलं. त्यामुळे अशी आमची वोटमा आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांनी सांगितलं चुकीचं नाही आहे, वोटमाकडे पाडून मागे असं वोटमाकडे मागितलेलं. आणि त्यामुळे आमच्या या जिल्ह्याकडे, आमच्या या तालुक्याकडे, आमच्या या पक्षाकडे आपण एक विशेष लक्ष येणाऱ्या काळामध्ये द्या. सर्व मंत्री मिळून आता आपल्याकडे 3 वर्ष आपल्याला भरपूर मोठं काम ह्या राज्यामध्ये उभं करायचं. जो काँग्रेस पक्ष आज आपला 4थ्या स्वप्नावर चालला गेला आहे, त्या काँग्रेस पक्षाला जे 1 नंबरवर आणण्याचं स्वप्न नानाभाऊ पटोलेंनी आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही आणि आपण करीत आहोत. काँग्रेस विचारधारा आहे आणि ती विचारधारा जपून ठेवण्याचं काम तुमचं आणि आमचं आणि या फौजेचं. लढाई आहे आणि विचारधारेची लढाई आहे. आपण काय ते काय जे दुसरे लोक वेगळ्या विचाराचे म्हणजे एक लेफ्ट विंग आहे, एक राईट विंग आहे आणि काँग्रेस एक सेंट्रलमध्ये आहे, म्हणजे काही उजव्या बाजूचा विचार करतात आणि खूप जास्त हिंदुत्व आणि खूप जास्त त्याच्यामध्ये जात आणि हे सगळं आणतात आणि दुसरी मंडळी एकदम डाव्या बाजूचा विचार असतात की ज्याच्यामध्ये देव नाही बाबा काय नाही असं सगळं असतं. पण काँग्रेस ही अशी विचारधारा आहे की जी सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांना आपुलचं करते, प्रत्येकाला मान सन्मान देते आणि प्रत्येकाचं रक्षण देते आणि तेच आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे आणि त्याची लढाई आहे. मागच्या काळामध्ये तुमचं आमचं कुठेतरी काहीतरी चुकलं असेल आणि आपण प्रचार प्रसारामध्ये आजही कमी पडतो असं मी काँग्रेस कमिटीमध्ये गेले तेव्हाही मी बोलले आणि आजही तुम्हाला सगळ्यांना तेच सांगतोय की आपण काम करतो. आता मी बघते कुणाल भैयांना सभागृहामध्ये जेव्हा मी विरोधी पक्षामध्ये होतो त्याही वेळेला आणि आजही आज कार्यकारी अध्यक्ष म्हणून तुम्ही म्हटलात की विदर्भामध्ये 3-3 वाजेपर्यंत केवढी काळजी बघा. कुणाल बाबा 3 वाजेपर्यंत सभात होते आणि इकडे तिकडे फिरत होते आणि काही कशी 3 वाजेपर्यंत फिरत नाही आम्ही बघून घेतो. अरे बिलकुल तुम्ही म्हणाल तेव्हा आणि कुणाल बाबांसाठी, दाजींसाठी, काँग्रेससाठी आता जीव गेला तरी चालेल. शेवटी महत्वाचं काय असतं हे तुमचं प्रेम, तुमची आपुलकी आणि कार्यकर्ता
हाही अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असतो आणि आहे. काल मी बुलढाण्यामध्ये होते आणि लोंढाच्या लोंढा भाजपमधला काँग्रेसमध्ये आला. आज तुम्ही मला सांगितलं आज या ठिकाणी आपले पदाधिकारी ते भाजपामध्ये होते आणि आज आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत. खरं काँग्रेस मुक्त भारत करण्याचे स्वप्न जे बघत होते मी बुलढाण्यात म्हटले तिथून आणि आता इथून काँग्रेस युक्त भारताची सुरुवात आपण इथून केलेली आहे आणि इथून पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की फक्त काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी येतोय. कारण एकच आहे. महाविकास आघाडीमध्ये खूप लोक काय आता दादांचं भाषण झालं की काय होत आहे काय नाही होत आहे. दादा एका पक्षातून आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि आज जबाबदारीनं काँग्रेसचे विचारधारा आणि काँग्रेस मूळ काँग्रेस काय आहे याच्याच मुळे आलेले आणि कोणी काही म्हणून कोणी कितीही त्या ठिकाणी वादविवाद करू मी तुम्हाला ठामपणे सांगते. सगळ्या परीक्षा झाल्या तुमच्या झाल्या आमच्या झाल्या सगळ्या परीक्षा झाल्या आणि ज्यांना जिंकायचं ते जिंकलेच. कितीही मारायचा प्रयत्न केला तरी आज उभे आहे आणि काँग्रेसला मारायची कोणाची हिंमत नाही आणि मारूच शकत नाही. अहो जास्तीत जास्त काय करू शकता ईडीच आहे ना. आमच्या बँकेच्या निवडणुका झाल्या तुम्हाला काय सांगू. बँकेच्या निवडणुकांमध्ये आमचे 2 डायरेक्टर होते त्यांच्यावर पण ईडी लावली आणि उद्या समजा जर एखाद्या ग्रामपंचायत मध्ये जर ईडी आली ना तर ये गो बाई जिओ ही आणि जिओच आहे. ईडी सगळ्या गोष्टी सगळा गोंधळ सगळं काय करून बघतात. खूप आपलं मनोबल खचवायचा प्रयत्न करतात. काल परवा काय झालं कोणाचं काय आहे किती वादविवाद आणि कशावरनं दुर्लक्ष हटवायचा प्रयत्न करतायत. काय करतायत पेट्रोलचे भाव वाढले की नाही वाढले किती झाले बघू. हो किती आहे पेट्रोल 115 150 पण होणार आहे आता मी ऐकलं 150 आणि डिझेल 105. डिझेलच्या गाड्या बंद केल्या ते 15 रुपये पण वाचवले पाहिजे नाही म्हणजे गाडीवाले बाबाचे हो की नाही. त्याच्यासाठी ते सगळा गोंधळ सुरू आहे आणि मला तर आश्चर्यच वाटतो काय प्रकारे कसं काय डील करतायत आणि काय गोंधळ घालतायत. परवाचं 1 कोटी काय वॅक्सिनेशनचा केवढा जल्लोष आणि ज्या दिवशी वॅक्सिनेशन डे ठेवला होता त्या दिवशी आपल्याकडे इंजेक्शन होती का वॅक्सिन होते का. केवढे सगळे सेंटर्स बिलकुल अजिबात काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला दुसरी लाट आली ज्या वेळेला खरंच आपल्या देशाला त्या वॅक्सिनेशनची गरज होती त्यावेळेला आपल्या देशाचे वॅक्सिन बाहेर देशात पाठवले. दाढीवाले बाबांनी मी ते एक दिवस म्हटलं की अरे ब्लॅक फंगस कसले देशाला व्हाईट फंगस आलोय या देशाला व्हाईट फंगस लागलेला आहे आणि सगळेजण इथून तिथून फक्त दादागिरी अरे रावी आणि काही लोकशाही राहिली की नाही राहिली. आपण खरोखर तुम्ही मला सांगा या देशात लोकशाही आहे राहिली आहे. तुमचं कुणी ऐकून घेतं किती अरेरावी किती गोंधळ आणि कोणत्या पातळीपर्यंत. माझ्याकडे 2 गोष्टी आहेत तुम्ही सांगायचं कोणत्या गोष्टी सांगायच्या. एक गोष्ट घंटीची आहे आणि दुसरी गोष्ट वाफेची आहे. कोणती गोष्ट सांगू दोन्ही सांगायच्या तेवढं वेळ नाही ना. बघा गंमत काय झाली. इंग्रजी की स्वर्गामध्ये जरा शिस्त लावूया. पृथ्वीवर सगळं ऑनलाईन होतंय आपणही ऑनलाईन करूया सगळं आणि पाप आणि पुण्य हे ऑनलाईन करायचं म्हणाले. तिथं त्यांनी चंद्रगुप्ताला आवाज दिला की इकडे आण तू काय लिहितो. याने पाप केलं म्हणजे यशोमतीने पाप केलं पुनर्वेने पाप केलं बहिणीने पाप केलं हे दादा आपले यांनी पाप केलं ते भाऊ आपले त्यांनी पक्ष सोडला म्हणजे त्यांनी पाप केले की काय असं सगळं आणि ते हिशोब काही लागत नव्हता पाप पुण्याचा. मग ते देवानं ठरवलं ऑनलाईन करायचं.
बसवली आणि मग विस्परवर ते सगळं त्याचं पाप आणि पुण्याची गिनती व्हायला लागली. आणि मग असं ठरलं स्वर्गामध्ये की कोणी खोटं बोललं मग त्याला पाप घेणं की पाप घेणे. सिस्टम ऑनलाईन झाल्यानंतर पहिल्या दिवशी 2 घंटे वाजले. अरे कोणी पाप केलं गिनती केली पटकन. दुसऱ्या दिवशी 4 वाजता ट्रिंग 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 असं 4 जणांनी पाप केलं. 5व्या दिवशी 10 घंटे वाजल्या. 10व्या दिवशी 20 घंटे वाजल्या. आवाज 3व्या दिवशी का झालं असेल बरं? इमॅजिन करू शकता का? तर सकाळपासून सुरूच राहिलं आणि इंद्रदेव घाबरले ना की काय झालंय, काय बांधपड एवढं काय वाजतंय. तितक्यात नारद मुनी आले की देवा कसला आवाज येतोय, देवा काय घडलंय? अरे चंद्रगुप्त तुझं कसली सिस्टम केली आहे, तुला बघतो का काय झालेलं आहे. तो सगळा गोंधळ सेटरेट करायचा बा म्हणून कोणाची टेक्निशियनला बोलवलं. तेवढ्यात नारद बाबा म्हणाले की थांबा जरा मला पृथ्वीवर बघू द्या. खाली बघितलं तर मोदीजींचं भाषण सुरू होतं. अशी गंमत आपल्या देशाची झालेली आहे. अशी गंमत इतकं खोटे सगळं खोटं आणि रेटून खोटं आणि खोटेवर खोटं. RDX कुठून आला, काय झालं, पुलवामा कसं झालं, आपण सोचलं ते आपण सांगायचा प्रयत्न करतोय प्रत्येकाला की संविधान जाळलं यांनी. परवाच्या दिवशी संविधान जाळलं. तुम्ही आम्ही रस्त्यावर आलो का? साबरमती आश्रमाची कोणीतरी उल्लेख केला. कोणी उल्लेख केला साबरमतीचा? कुठेतरी वोट बँकच्या त्या कार्यक्रमामध्ये साबरमती महात्मा गांधींचा उल्लेख केला. साबरमतीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी त्या बकऱ्या आणि बकऱ्यांचं दूध त्या ठिकाणी महात्मा गांधी म्हणायचे की पिलं पाहिजे कारण ते आरोग्यासाठी चांगलं असतं. आज साबरमती आश्रममध्ये काय होत आहे त्याला नष्ट करण्याचा पाप या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे मॉल्स बांधले. साबरमती आश्रम अस्तित्व त्याचं मिटवून टाकायचंय आणि तुम्ही आम्ही रस्त्यावर घेत नाही याची खंत आज या ठिकाणी मी व्यक्त करते. आपल्याला रस्त्यावर घ्यावंच लागेल. आपल्याला लोकशाही टिकवून ठेवायची की नाही टिकवून ठेवायची? नक्की. मग साबरमती आश्रम नष्ट करण्याचा कार्यक्रम लावलाय. किती जणांना माहिती होता? हात वर करा बघू. 2, 4, 5, 6 और 70 साल में कुछ भी नहीं किया है. हे किती लोकांनी ऐकले? हात वर करा बघू. बघा बघा तुम्ही बघा. मग खोटं बोल आणि रेटून बोल. आणि परवाच्या दिवशी आम्ही MPSCची परीक्षेचे क्वेश्चन पेपर्स पाहिले आणि त्याच्यामध्ये असे प्रश्न होते की जे भाजपा धार्जिन होते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धार्जिन होते आणि आपल्या इतिहासाला काळी लावणारे होते. मी कॅबिनेटमध्ये बोलले ना काय चाललं, महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि असे प्रश्न कसे छापू शकतात त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्याच्यानंतर लक्ष दिलं आणि मग ती सगळी मंडळी होते. आपण मोठ्या मनाची आहोत. आपण मोठा विचार करतो की ठीक आहे आले तो कोई बात नाही. पण ती मंडळी मोठा विचार करत नाही. कुणाल बाबांना राहुल गांधींनी सांगितलं, राहुल गांधींनी नेत्यांनी सांगितलं केलंच पाहिजे. नेत्यांनी सांगितलं केलंच पाहिजे. आणि मी आज हक्काने राव कुणाल बाबांची बहीण म्हणून या ठिकाणी बोलते. मग तुम्ही लोक परीक्षेत का नाही पास झाला? राहुल गांधींनी सांगितलं म्हणून कुणाल बाबा उभे राहिले. पण कुणाल बाबा त्या ठिकाणी आपल्या लोकांनी देखील तेवढी साथ द्यायला पाहिजे होती. किती खरं किती खोटं हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं आणि मतदान पंजाबवरच करायला पाहिजे होतं. पण नाही. देश बचाना है, भारत माता की. अरे बोला की झोपा लागल्या. बोलो भारत
आपल्यामध्ये जोश पाहिजे की नाही पाहिजे? राहुल गांधींनी सांगितलं कुणाल बाबांनी गांधीच्या ठिकाणी तयार झाले, कारण बॉस इज ऑलवेज राईट. बॉसने सांगितलं ते केलंच पाहिजे. अरे पण राहुल गांधी हेही सांगत होते की कोविड येत आहे, झोपले का तुम्ही? तुम्हाला लक्षात येत नाही आहे का? पण नाही, नमस्ते ट्रम्प, येऊ द्या कोविड, एवढे लोक मेले. ते काय देशावर प्रेम करणारे नव्हते? ते तुमचे आमचे नव्हते? ते या देशावरचे नव्हते? आणि माझं तर मत असं आहे की जो जो या देशामध्ये राहतो, जो जो या भारतामध्ये राहतो, जो जो या हिंदुस्थानामध्ये राहतो, जो हिंदुस्थानामध्ये राहतो तो हिंदू, हो की नाही? मग तो प्रार्थना कसाही करत असेल, दर्ग्यावर करत असेल किंवा मंदिरात करत असेल, काय फरक पडतोय? काही नाही ना. तरी पण माय बाप हो, आपण चुकतो. आपण कुणाला गावांना पाडलं, राहुल गांधींनी नाही, आपणच निवडून आणलं. आणि तुम्ही म्हणताय त्या सर्व गोष्टी पूर्ण होतील, कारण मी माझ्या भावाला काम करताना बघितलेलं आहे. सभागृहात असो, सभागृहाच्या बाहेर असो, किती आमिष दिली असतील, आमिष देणारी मंडळी गेली सोडून. आणि ठीक आहे, बघून घेऊ, पण आम्ही आमचे विचार सोडणार नाही. मी इथंच आहे आणि इथंच राहणार. मी ठामपणाने तुम्हाला सांगतो, तुमचा निरोप राहुल गांधी पर्यंत पोहोचवण्याचं काम 100%. नशीब आणि नशीबवान ते दोघंही तुम्ही आहात. आणि तुम्ही भरपूर नशीबवान आहात. आणि जे जे तुम्ही इच्छा कराल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. वसुबारच आहे आणि बहिणीचा आशीर्वाद आहेच आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होणार. या ठिकाणी आज खरोखर इतक्या अतोनात प्रेमाने आणि आपुलकीने तुम्ही आमचा सर्वांचा मान सन्मान केला. आपणही सगळ्या कर्तव्याने सगळे निवडून आलेले सगळे कार्यकर्ते सगळ्यांचा मान सन्मान केला. तर मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून आपण अरेरावी करत नाही. आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम देखील आपलंच आहे. महात्मा गांधी म्हणजे मजबुरी का नाम महात्मा गांधी, कोणी ऐकलंय? बोला, कोणी ऐकलंय? शपथ आहे तुम्हाला, तुम्ही जर या देशाची औलाद असाल ना, परत ऐकलं तर एक कानपटीत लावा. का म्हणून? का ऐकायचं? आणि का म्हणून आपण या सगळ्या गोष्टी सहन करायच्या? अशा मजाक आम्ही सहन करणार नाही. अशा मजाक कोणी आमच्या समोर, आम्ही कट्टरवादी काँग्रेस आहोत म्हणजे आम्हाला सगळे आमचे आहेत आणि सगळे आपले आहेत. या देशाला, या संविधानाला आणि काँग्रेसला सुरक्षित जर ठेवायचं असेल तर म्हणजे या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर काँग्रेसला ताकद द्यावीच लागेल.